नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सौ क्लिक. तर मी आज नाही म्हणजे 2 दिवस झाले आलं आहे हैदराबादला. काय काम असतं. आत्ता जेवण झालं आहे, म्हटलं थोडंसं फिरावं. जेवण झाले पण तरी पण काय पोट भरलेलं नाही, कारण नुसतं भात खाऊन आपल्याच्यानं काय भागणार नाही. महाराष्ट्र आणि ही तमिळनाडू नाही का. आत्ता जेवण वगैरे झाले. 2 टाईम नुसता भात खायचा आहे. 2 टाईम नुसता भात असतो इथं. आणि नाश्त्याला म्हटलं तर इडली सांबर वडा, पुन्हा भोंडा बिंडा वगैरे नाही का. सगळ्यात जास्त म्हटलं तर फेमस इथं भोंडा आहे. भोंडा नुसतं तेल असतं त्याच्यामध्ये, नुसतं तेल, काय विषय नाही. तर तुम्हाला हॉस्टेल दाखवतो मी. त्या ठिकाणी हॉस्टेल आहे आमचं. ते निळं हातरलंय का काहीतरी, ते कुत्र आहे तिथं. तो हॉस्टेल आहे आणि इथं मंदिर आहे. मंदिराचं नाव मला पण काय ओळख आहे ना, काय आहे काय नाही, पण मंदिर आहे इथं नाही का. नुसता भात खायचा 2 टाईम. भातानंतर काय पोट भरणार नाही. तर रात्रीचं खुराक घ्यावं लागेल, रात्रीची भूक लागणार आहे. 2 टाईम भात खाऊन भागत तर नाही, तर पोट तर भरत नाही आपल्याचं. तर फिरतो मी थोडं वेळ नाही का. आणि हो, एक सांगायचं राहिलंच. तिथं नॉनव्हेज एवढं दाबून खाते तर ह्यांना दररोज जरी खाऊ घातलं नॉनव्हेज तरी सुद्धा कंटाळायची नाही ती माणसं. असलं नॉनव्हेज खाते ती नाही का. एक लोकेशन दाखवतो मी. तिथं गणपती होता. आम्ही ज्यावेळेस मित्र होते माझ्यासोबत, त्यावेळेस आम्ही गणपती बघायला आलतो इथं नाही का. ते गणपती होता इथं. इथे लोकेशन आहे हे. ते लोकेशन तुम्हाला गणपती वगैरे दाखवतो मी. एकदम भारी होता नाही का. सामसम होत आले म्हणजे आता जवळपास 9 वाजत आले आणि आता सामसम झाले. पण पलीकडे गर्दी आहे, मोठा हायवे नंतर पलीकडे. हैदराबादचं नेटवर्क जर रोडचं नेटवर्क जर तुम्ही म्हटलात तर एकदम, मी तर म्हणेन एकदम क्लास नेटवर्क आहे. एकदम भारी नेटवर्क आहे नाही का. ट्रॅफिकचा एवढा इश्यू येत नाही तर चांगल्या गोष्टी. अरे पत्त्या आणि दुसऱ्या, जर ब्लॉग बघा जर ब्लॉग बघत असाल तुम्ही तर तुम्हाला हे लोकेशन माहीत असेल. कॉफी प्यायचं. जी कहाँ है जी करते रहते तर एक तर एक किस्सा आठवला मला इथं. म्हणजे एक 2 ते 3 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस मित्रासोबत इथे असायचो त्यावेळेस इथे एक जणाची डेट झाली. आणि डेट झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात कसं की एकदम शांततेचं वातावरण असतं. रडणं वगैरे हे ते दुःख वेदना असं व्यक्त करणं ते होतं. त्या गोष्टी होतात नाही का. पण इथं तसं नाही. इथं त्यावेळेस फटाकड्या फोडत होती माणसं, आदल्या वाजत होती माणसं. मला काही ती कन्सेप्ट समजलीच नाही का. फटाकड्या फोडणं, आदल्या वाजवणं, आम्हाला ती कन्सेप्ट समजलीच नाही यांची, नेमकं काय चाललंय आणि काय नाही. जर तुम्हाला कोणाला माहित असेल तर ते सांगा आम्हाला नाही का. या इथं सकाळी लिंबाचं झाड होतं मोठं. त्यातला लिंबा दिवस गेला तोडायला ती लिंबाचं झाड. आता एवढं बकवास वाटतंय ना इथं, असं एकदम दिसत नाही व्यवस्थित. बरोबर वाटणार आता हे लोकेशन. या इथं लिंबाचं झाड होतं बघा. इथं पाला आहे सगळा पडलेला लिंबाचा. आणि इथं या इथं ते झाड होतं. असं असं बकवास वाटायला लागले का आता ही लोकेशन. का हे खोडतेचं नाही का. हे कचरा कचरा नाही, सॉरी. आणि आलेल्या माझ्यासोबत स्कॅम झाला. कसं झालं सांगतो तुम्हाला. मी गावाकडून तूप आणलं होतं डब्यामध्ये. तर ते जवळपास अर्धा डब्बा होता, निम्मा डब्बा होता तो. परंतु मी इथं ज्यावेळेस आलो, खूप दिवसांनी पुण्याहून आलो, त्यावेळेस एकदम काढायला गेला तो डब्बा, एकदम खाली गेला तुपाचा डब्बा नाही का. आणि डब्बा तर गेलाच. पण विषय असा आहे की मी एक फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घेतली होती गावाकडून, इथं आणली मी. आणि त्याला घातलं सुद्धा नाही. नवी कोरी हा असे कागद होते, पण त्यातील पॅन्ट गेली, शर्ट राहिला. काय बोला ह्या माणसांना मी. काय राव, असं असं असतंय कुठं. भेटू
नेक्स्ट ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा.